आनंदा, तुमचं महाआनंदाच किचन मध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत उपवासाचे वडे। चला तर मग बघूया त्याला लागणारे साहित्य आणि कृती। इथे मी साहित्य घेतलंय, 2 वाट्या भरून पीठ घेतलंय। मी हे चक्की मधून दळून आणलंय चांगलं। तर ह्या मापाने मी पीठ घेतलंय। हे 2 वाट्या मी पीठ घेतलंय। तर हे पीठ आहे, तर हे पीठ कसलं आहे तर ह्याचं आहे पीठ। अर्धा किलो वरीचे तांदूळ, अर्धा किलो शिंगाड्याचं आणि पाव किलो साबुदाणे घालून मी हे दळून आणलंय। तर हे 2 वाट्या पीठ घेतलंय। ह्याच्यात एक बटाटा, थोडंसं मीठ आणि लाल तिखट म्हणजे मिरचीची पूड आहे फक्त। जर पाहिजे असेल तर घालू शकता, नाही घातली तरी हरकत नाही। चवीप्रमाणे मीठ घालते मी इथे। थोडंसं लाल तिखट घालते आणि हे बटाटा कुस्करून मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते। तर चांगल्या प्रकारे आपण असं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। पाणी गरम पाहिजे किंवा असं हे नाही आहे, साधं पाणी घेतलं तरी चालेल। वडे छानच होतात, पण ते गरम गरम खायचे असतात, तळल्या तळल्या असं। पीठ मळून जास्ती दिवस ठेवायचं नाही, म्हणजे आता पीठ मळलं किंवा संध्याकाळपर्यंत ठेवलं तर ते पातळ होऊन जाते। फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी पातळ होऊन जाते। त्यामुळे आपण जेवढं पाहिजे तेवढंच मळून वडे करून घ्यायचे। हे चांगलं आता मी हे करून घेतलंय मिक्स करून। ह्याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण छानपैकी हे मळून घेऊया। तर हे अशा प्रकारे आपण मळून घ्यायचं। जास्त पातळ नाही करायचं, जास्त घट्ट नाही ठेवायचं, मीडियम साईज मध्ये चांगल्यापैकी मळून घ्यायचं। आणि पीठ मळल्या मळल्या लगेच करायला घ्यायचे वडे आणि गरम गरमच खाऊन घ्यायचे, छान लागतात। तर अशा प्रकारे माझं पीठ इथे मळून झालंय। आता मी छोटे छोटे गोळे करून घेणार। इथे मी गोळे बनवून घेतले आहेत। अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। असा एक प्लास्टिकचा तुकडा घ्यायचा, पिशवी वगैरे काय असेल ते कापून, आणि आपण अशा प्रकारे ह्याच्यावर ठेवायचं। असं काहीतरी थापायला घ्यायचं आणि हे मी एक गोळा घेणार आहे। त्या पिशवीला अगोदर आपण तेल लावून घेऊया। ज्याप्रमाणे आपण वडे थापतो तशाप्रमाणे आपण थापायचं आहे। असं गोळा घ्यायचा एक आणि असं ठेवून असं वडा आपण जसा थापतो तसं थापून घ्यायचं। वड्यासारखं जास्त जाड नाही ठेवायचे, पातळ करायचे थोडे। अशा प्रकारे आपण थापून घेऊया। तोपर्यंत मी तेल गरम करत ठेवलाय गॅसवरती। सावकाश अशी अलगद आपण ह्याच्यामध्ये अशी हे वडा टाकायचा, जेणेकरून तेल आपल्या हातावर उडणार नाही।
अशा प्रकारे दाबून दाबून आपण चांगल्यापैकी हे फुगवून घ्यायचं. असं वडा चांगला फुगला पाहिजे. दोन्ही बाजूने आलटून पलटून चांगलं भाजून घ्यायचं. वड्यासारखंच भाजून घ्यायचं त्याला. वड्यासारखा असा रंग आला छान गुलाबी असा चांगला भाजला गेला की आपण असे काढून घ्यायचं. हे तुम्हाला ताटलीमध्ये असं काढून घ्यायचं. त्याचप्रमाणे मी तुम्हाला दुसरी पुरी पण अशी हे वडा थापून दाखवते. आपण पीठ आणि बटाट्याचं मिश्रण दोन्ही चांगलं घेतलं ना तर आपली पुरी हे आपला वडा फाटत नाही असा. नाहीतर कधी कधी कडण फाटते. पण हे बघू शकता तुम्ही माझी हे वडा चांगल्यापैकी असा हे झालाय, फाटला नाही कुठे. असा हलगद आपण ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचं. गॅस जास्ती फास्ट केला नाहीये, मीडियमच ठेवलाय. आपण करता करता वडे बनवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे फुगला आहे वडा. बघा कसा मस्तपैकी गरम गरम छान लागतो. थंड झाल्यावर नाही, पण गरम गरमच खाऊन घ्यायचं आपण असं. अजून एक दाखवते. अशा पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेते. तोपर्यंत 2 मिरच्या घेतल्या आहेत मी इथे, कढीपत्त्याची पानं आणि 5 बटाटे घेतले आहेत उकडून. तर मी आता सगळं कापून घेणार आहे. मिरच्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. बटाटे पण बारीक आपण असे कट करून घेऊया. अशा प्रकारे मी इथे बटाटे कट करून घेते आहे. तर मी त्याच कढईमध्ये तेल मी काढून घेतलं, तळायला घेतलेलं ते, आणि थोडंसं तेल ठेवलंय. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकणार आहे. कढीपत्ता टाकणार आहे. मिरची, चांगली फ्राय करून घेणार आहोत. आणि मी आता कट केलेले बटाटे ते टाकणार आहे. ही भाजी आपल्याला उपवासाला करायची आहे, तर त्याच्यामध्ये मी दुसरं काही घातलेलं नाहीये. आता मी उपवासाचं मीठ घालणार आहे. हे साधं मीठ आहे, तुम्ही उपवासाचं मीठ घालू शकता. चवीप्रमाणे मी मीठ घातलंय.
त्याने चांगल्या प्रकारे ढवळून भाजी आपली तयार आहे. आपल्याला पाहिजे असेल तर खोबरं घालायचं, नाही घातलं तरी चालेल, शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल. तर इथे भाजी आपली तयार आहे. थोडा वेळ 2 मिनिटं मी वाफ द्यायला ठेवते. बारीक केली आहे गॅस. थोडंसं मी खोबरं इथे टाकून आता परतून घेणार आहे. तर इथे आपली भाजी तयार आहे. इथे आपण उपवासाचे वडे आणि बटाट्याची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.